बीड आणि परभणीतील प्रकरणाचे पडसाद दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा उमटले। मराठवाडा साहित्य परिषदेने या संदर्भात मांडलेल्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये खडाजंगी झाली। मात्र हा ठराव स्वीकारण्यास महामंडळ फारसं उत्सुक नव्हतं। आपण केवळ साहित्यिक विषयांवर बोलूया, सामाजिक राजकीय विषयांवर नको, अशी भूमिका महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली। साहित्य संमेलन पार पडतंय आणि आता जशी संमेलनाच्या समारोपाची वेळ जवळ येते त्याचा सगळ्यांमध्ये उत्सुकतेचा विषय की ठराव काय मांडले जाणार, कारण तिथूनच साहित्य महामंडळ साहित्यिक एक महत्त्वाचं स्टेटमेंट करत असतात। आपल्यासोबत मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष रामचंद्र साळुंखे आहेत। आज बैठक झाली महामंडळाची, ते स्वतः महामंडळाचे सदस्य आहे। मात्र एक महत्त्वाचा ठराव जो मराठवाडा साहित्य परिषदेकडून मांडला जावा अशी विनंती करण्यात आली होती, ती विनंती अमान्य झालेली आहे। आपण त्यांनाच विचारूया नक्की काय झालं आणि कुठला तो ठराव। मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं अखिल भारतीय साहित्य संमेलनात मांडण्यासाठी 3 ठराव आणले होते। त्यापैकी 2 ठराव जसेच्या तसे स्वीकारले गेले, परंतु सध्या मराठवाड्यामध्ये जो झगझगचा प्रश्न आहे तो मस्साजोग येथील संतोष देशमुखांच्या खुनाचं प्रकरण आहे। तसेच परभणी येथील एका दलित विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे त्याचा मृत्यूही झालेला आहे। त्यामुळे मराठवाड्यातील वातावरण अस्थिर भयभीत असं झालेलं आहे आणि या प्रकरणामध्ये सरकारची भूमिका ठोस आणि तातडीची पावलं उचलणारी नाही, उलट ती तडजोडीची आणि काहीतरी लपून ठेवणारी अशा प्रकारची भूमिका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।